A very good morning to all of you. Myself Professor Pole sir and welcome back to the परिवर्तन ॲप. तर विद्यार्थी मित्रांनो, 9वीचा मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडचा बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री हा चॅप्टर आज आपण स्टार्ट करणार आहोत. तर या परिवर्तन ॲपच्या माध्यमातून आम्ही 5वी ते 12वी पर्यंतचा पूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत आणि ते पण एकदम मिनिमम बजेटमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, कोरोना व्हायरसच्या संकटामुळे पूर्ण देश आज संकटात आहेत. आपण संकटात आहोत. आपलं जे एज्युकेशन आहे, आपलं जे शिक्षण आहे ते संकटात आहेत. तर ट्युशन ओपन नाही आहे. तर ॲपच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कमीत कमी कॉस्टमध्ये, कमीत कमी किमतीमध्ये हा पूर्ण तुमचे जे 9वीचे विषय आहेत, सायन्स आहे, मॅथ आहे आणि इंग्लिश आहे, 3 विषय आहेत आणि याची जी फीस आहे ती आहे 1499 रुपये. किती फीस आहे? 1499 रुपये फक्त. तर 3 विषय म्हणजे एका विषयाला तुम्हाला किती येणार आहेत? फक्त 500 रुपये येणार आहेत, म्हणजे 499 समथिंग येणार आहेत. बरोबर आहे. फक्त 499 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण वर्षभरासाठी एक विषय, तर 499 एका विषयाला येणार आहेत. म्हणजे आपण याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर नियर अबाउट जवळजवळ 16 रुपये पर मंथ, म्हणजे 16 रुपीज पर मंथ आपल्याला याचं बजेट लागणार आहे. तर एवढ्या कमी पैशामध्ये आम्ही तुम्हाला 3 विषय शिकवणार आहोत आणि ते बी एकदम वेल क्वालिटीमध्ये. ठीक आहे. आता हा व्हिडिओ तुमचा डेमोसाठी आहे. हा व्हिडिओ तुम्हाला समजला तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला प्ले करण्यासाठी 1499 रुपये द्यावे लागणार आहे. ठीक आहे. खूप मजा येणार आहे. लास्टपर्यंत आम्ही पूर्ण सिलेबस एक 4-5 महिन्यामध्ये कव्हर करणार आहोत. आणि या कोरोनामुळे काय होते की तुमचं जे रिव्हिजन व्हायला पाहिजे होतं ते रिव्हिजन होत नाही आहे, घरी अभ्यास होत नाही आहे, बाहेर सगळे ट्युशन बंद आहेत. तर त्याच्यामुळे आणि ह्या परिवर्तन ॲपमध्ये तुम्हाला दुसऱ्या गोष्टी कोणकोणत्या भेटणार आहेत, याच्यामध्ये व्हिडिओ तर भेटणारच आहेत, त्याच्यानंतर नोट्स भेटणार आहेत, त्याच्यानंतर टेस्ट, म्हणजे हा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच तुम्हाला टेस्ट देता येईल आणि टेस्टचे मार्क तुम्हाला लगेच दिसतील. म्हणजे कोणता प्रश्न आपला चुकलेला आहे, काय चुकलेला आहे, तुम्हाला सगळं कळणार आहे. ठीक आहे. तर विदाउट वेस्टिंग एनी टाईम आजचा आपण लेक्चर स्टार्ट करूया. तर याच्या अगोदर 8th स्टँडर्डमध्ये 8वीची परीक्षा झालेली नाही आहे. 8th स्टँडर्डमध्ये मॅथचा फक्त एकच पार्ट होता आणि जेव्हा तुम्ही 9वीला येता मॅथचे 2 पार्ट होतात, एक अल्जेब्रा आणि दुसरी जॉमेट्री. ठीक आहे. मॅथचे 2 पार्ट आहेत, अल्जेब्रा आणि सेकंड कोणती आहे? सेकंड कोणती वाली आहे? जॉमेट्री. तर हा जो सेकंड पार्ट आहे मॅथमॅटिक्सचा सेकंड पार्ट म्हणजे जॉमेट्री. तर जॉमेट्रीचा आज आपण फर्स्ट चॅप्टर बघणार आहोत, दॅट इज बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. सो पहले क्या होता था कि जो पहले ज़माने के जो लोग थे वो इतने बड़े बड़े स्ट्रक्चर बनाए हैं उन्होंने. जैसे कि दोस्तों आपने इजिप्त है, इजिप्त के पिरामिड देखे हैं. इजिप्तचे जे पिरामिड आहेत विद्यार्थी मित्रांनो ते एवढे मोठमोठे आहेत, त्याची जी उंची आहे ती खूप जास्त आहे. हे बघा, हा त्रिकोणी आकाराचा इजिप्तचा पिरामिड आहे. ठीक आहे, अशा आकाराचा. तर हे जे स्ट्रक्चर्स होते याची जी हाईट आहे, याची हाईट म्हणजे बुर्ज खलिफा टावरपेक्षा थोडी कमी. म्हणजे आपली जी स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, जे सरदार वल्लभभाई पटेलचा जो पुतळा आहे तो म्हणजे किती उंच आहे, बरोबर, त्याच्यापेक्षा फक्त थोडी कमी. तर एवढे ह्यूज स्ट्रक्चर त्यांनी उभे केले आणि याचे जे दगड होते किंवा जे धोंडे होते, जे स्टोन्स होते, याच्यामध्ये जे यूज केलेले जे ब्लॉक होते ते कितीतरी म्हणजे 200 टन, 300 टन, 500 टन, 500 टनाचा एक स्टोन होता, म्हणजे दगड होता. म्हणजे हा जो स्टोन आहे तो स्टोन किती वजनी होता? 500 टन्स. आता विचार करा तुम्ही, 500 टन यांनी त्यांनी वजनाचा ब्लॉक इथं कसा नेला असेल. तर हे त्यांनी स्ट्रक्चर कसे बांधले असतील आणि हे पण त्यांनी कधी बांधले? 3000 वर्षापूर्वी, 3000 इयर्स. ख्रिस्तियन इरा म्हणजे आता आपलं 2020 चालू आहे. तर हे 2020 सोडून, म्हणजे 2000 हे वर्ष सोडून या 2000च्या अगोदर 3000 वर्ष, म्हणजे ते 3000 वर्ष आणि हे 2020 वर्ष, म्हणजे टोटल किती वर्ष झाले? 5020 वर्षापूर्वी त्यांनी हे पिरॅमिड्स बांधले. आणि इतके मोठमोठे स्ट्रक्चर्स त्यांनी कसे बांधले असतील बरं? त्या ठिकाणी काही टेक्नॉलॉजी होती का? तेव्हा काही क्रेन्स होतील का? नाही. पण त्यांना जॉमेट्रीचं, त्यांना इंजिनिअरिंगचं नॉलेज होतं, त्याच्यामुळं ते एवढाले मोठाले स्ट्रक्चर बांधू शकले. ठीक आहे. तर हे बघा पिरॅमिड या ठिकाणी मी हे करतो आहे, ते इतकाले असे मोठमोठे पिरॅमिड त्यांनी बांधलेले आहेत या ठिकाणी. हे तर जॉमेट्रीमध्ये आपण काय स्टडी करतो? आता जॉमेट्री म्हणजे काय? नेमकं जॉमेट्री म्हणजे काय? जिओ म्हणजे काय? जिओ म्हणजे अर्थ. जिओ म्हणजे काय? अर्थ. आणि मेट्रिया म्हणजे मेट्री
म्हणजे जो ग्रीक वर्ड आहे मेट्रिया, मेट्रिया म्हणजे काय, मेजरमेंट, म्हणजे अर्थचं मेजरमेंट. म्हणजे ज्या ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्समध्ये इट इज द ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स विच डील्स विथ द मेजरमेंट ऑफ अर्थ. आता स्टार्टिंगला काय होतं की याची जी साईज किती आहे, याची साईड किती आहे, याची हाईट किती आहे, किंवा याची थिकनेस किती आहे पिरॅमिडची, किंवा लँडची, आपण जी जमीन मोजतो, आपण शेतकऱ्याची मुलं आहोत तर शेतकऱ्याची मुलं जमीन मोजतात, तर ती एकरमध्ये असते जमीन. आपली 2 एकर आहे, 5 एकर आहे, 20 एकर आहे, कुणाची 100 एकर आहे, तर ही जमीन आपण एकरमध्ये मोजतो. तर स्टार्टिंगला जेव्हा जॉमेट्रीचा उगम झाला तेव्हा त्यांनी फक्त अर्थचं मेजरमेंट म्हणजे लँड म्हणजे जमीन, लँड म्हणजे काय, जमीन, तर लँडचं मेजरमेंट करण्यासाठी त्यांनी या जॉमेट्रीचा उगम केलेला आहे. तर ही जॉमेट्रीचा जो उगम आहे तो खूप 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 वर्षापूर्वी झालेला आहे. म्हणजे याचंच आपल्याला प्रूफ बघायचं असेल तर इजिप्तचे पिरॅमिड आहेत, बरोबर आहे. आपलं जे इंडियन जे कल्चर आहे त्याच्यामध्ये जे सुलभशास्त्र एक विषय आहे, तर त्याच्यामध्ये आपण जे साऊथला गेलं तर एकदम मोठमोठे स्ट्रक्चर्स, मोठमोठे भव्य मंदिरं त्यांनी कसे बांधले, एवढे त्यांनी शिल्प कसे केले, तर त्यांना जॉमेट्रीचं ज्ञान होतं, त्यांना इंजिनिअरिंगचं ज्ञान होतं. तर ही जी जॉमेट्री आहे, हा जो विषय आहे खूप वर्षापूर्वीचा आहे आणि तो आपण 9वीच्या वर्षामध्ये शिकणार आहोत. खूपच मस्त आहे. आता काही विद्यार्थी काय म्हणते की जॉमेट्री विषय अवघड आहे, पण नाही, जॉमेट्री विषय सर्वात इंटरेस्टिंग आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण एक्सरसाइज सॉल्व कराल, क्वेश्चन म्हणजे सॉल्व कराल, तेव्हा तुम्हाला लक्षात येईलच. ठीक आहे, तर हा झाला बेसिक कन्सेप्ट. आता जॉमेट्रीचा उपयोग करून आपण आपल्या जीवनामध्ये याचं ॲप्लिकेशन कसं करू शकतो. आता काय झालं, थेल्स नावाचा एक सायंटिस्ट होता. कोणत्या नावाचा सायंटिस्ट, थेल्स. हा एक ग्रीक सायंटिस्ट होता, ग्रीक मॅथमॅटिशियन होता. तर तो इजिप्तला गेला. इजिप्तला गेल्यानंतर त्यांनी काय केलं, जेव्हा सूर्य इथं आला, ठीक आहे, हा सूर्य आहे, तर सूर्य आल्यानंतर आता याची सावली पडणार, मग याची सावली अशी पडली, हे बघा, याची सावली अशी पडली, इथं याची सावली पडली, बरोबर आहे. तर त्यांनी काय केलं, या सावलीचा उपयोग करून, त्यांनी या शॅडोचा उपयोग करून, ही काय आहे, शॅडो आहे, शॅडो म्हणजे काय, सावली, ओके. तर या शॅडोचा उपयोग करून त्यांनी काय केलं, याची जी पिरॅमिडची हाईट आहे त्यांनी हाईट मेजरमेंट केली. बघा बरं किती म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तर फक्त आपण या शॅडोचा उपयोग करून, या सावलीचा उपयोग करून आपण याची जी पिरॅमिडची हाईट मेजर केली त्या थेल्स नावाच्या ग्रीक मॅथमॅटिशियननं. तर किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे, किती जादू आहे ना. पण त्यांनी यूज कशाचा केला, प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल. तर याच्यानंतरचे 2-3 चॅप्टरनंतर एक चॅप्टर आहे ट्रायंगलमध्ये, त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत. तर प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल, हा जो ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल त्यांनी याच्यासोबत सिमिलर कन्सिडर केला आणि त्याच्या प्रॉपर्टीवरून त्यांनी काय केलं, या ट्रायंगलची हाईट काढली. या ट्रायंगलची हाईट म्हणजे काय, हाईट ऑफ पिरॅमिड. तर हे जॉमेट्रीचं जे म्हणजे जे नॉलेज आहे ते खूपच इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला बिल्डिंगची हाईट म्हणजे काढायची असेल, किंवा इथून आपलं दिल्लीची जी लेंथ आहे, किंवा इथून आता पुण्यावरून दिल्ली किती किलोमीटर आहे हे जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल, किंवा इथून चंद्र किती किलोमीटर आहे, सूर्य किती किलोमीटर आहे, इथून समजा एखादी सिटी किंवा एखादं जे माउंटेन आहे ते किती किलोमीटर आहे, जे आपले क्षेत्रफळ आहे, भारताचं क्षेत्रफळ किती आहे, ही आपण पूर्ण जॉमेट्रीचं नॉलेज ॲक्वायर करून हे आपण पाहू शकतो. ठीक आहे, तर हा झाला विद्यार्थी मित्रांनो पूर्ण इंट्रोडक्टरी पार्ट. तर आपण जॉमेट्रीमध्ये स्टडी काय करणार आहोत, पूर्ण डायग्राम्स म्हणजे ज्या फिगर्स आहेत त्याचं मेजरमेंट. म्हणजे याचा जो मेन अर्थ काय होतं, जिओ मेजरमेंट म्हणजे अर्थ मेजरमेंट, म्हणजे जी काही लेंथ आहे, लँड आहे, अर्थचं मेजरमेंट या आपण ब्रँचमध्ये करतो. ठीक आहे, तर हा झाला पूर्ण इंट्रोडक्टरी पार्ट. तर या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. तर जॉमेट्रीमध्ये बेसिक कोणकोणत्या कन्सेप्ट आहेत ते आपल्याला स्टडी करायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे सांगायचा उद्देश एकच की या जॉमेट्रीचा अभ्यास करून तुम्ही भरपूर साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी शिकू शकता. ठीक आहे, जसं की हे बघा, आता हे झाड आहे, तर या झाडाची तुम्हाला उंची काढायची आहे. आता तुम्ही इथं आहेत, ठीक आहे, तर तुम्ही इथून इथं बघितलं, ठीक आहे, आणि ही तुम्हाला डिस्टन्स माहीत आहे, तर हा त्रिकोण तुम्ही हे करू शकता. तर ह्या त्रिकोण बनवून तुम्ही ह्या झाडाची खूपच सोप्या पद्धतीने उंची काढू शकता. असे भरपूर आहेत. बिल्डिंग आहे, आता अंबानीचा बंगला, अंबानीचा बंगला किती मोठा आहे, तर अंबानीच्या बंगल्याची तुम्हाला उंची काढायची आहे, तर तुम्ही इझिली जॉमेट्रीचा वापर करून काढू शकता. ठीक है, बहुत मतलब ये जो चैप्टर है बच्चों बहुत ही इंटरेस्टिंग है. आगे आगे आप देखेंगे तो मज़ा आएगा. ठीक है, अभी पूरा बताने में थोड़ा मज़ा नहीं है, लेकिन जब जब हम पढ़ेंगे आगे आगे तो बहुत मज़ा आने वाला है. ठीक है, सो अभी हम स्टार्ट करेंगे बेसिक कॉन्सेप्ट्स इन ज्योमेट्री. सो ज्योमेट्री में बेसिक कॉन्सेप्ट्स कौन कौन से हैं, तर विद्यार्थी मित्रांनो कॉन्सेप्ट कोणकोणते आहेत, पॉइंट, लाईन
आणि प्लेन अँड प्लेन. ठीक आहे, सर्वांना माहीत आहे पॉईंट काय आहे, लाईन काय आहे आणि प्लेन काय आहे. प्लेन म्हणजे एरोप्लेन नाही. ठीक आहे, प्लेन म्हणजे सांगतो कोणती गोष्ट आहे. हे बघा, पॉईंट म्हणजे काय, या ठिकाणी थोडं डार्कमध्ये लिहितो मी. पॉईंट, लाईन अँड प्लेन. ठीक आहे, तर आता पॉईंट म्हणजे काय, जसं की आपण नंबरला डिफाईन नाही करत, म्हणजे नंबरची डेफिनेशन नाही. 1 2 3 4 हे नंबर्स आहेत, तर नंबर म्हणजे काय आपल्याला माहीत आहे का, याची डेफिनेशन एक स्पेसिफिक आहे का, नाही. तसंच पॉईंटची डेफिनेशन नाही. तर पॉईंट म्हणजे काय, एक थोडक्यात समजायचं झालं तर हा पॉईंट आहे, हा पॉईंट आहे, हा पॉईंट आहे, हा पॉईंट आहे, हा छोटा पण पॉईंट आहे, हा मोठा पण पॉईंट आहे, याच्यामधला आता हा पॉईंट आहे. म्हणजे पॉईंट म्हणजे काय, असा बिंदू, आपण त्याला मराठीत काय म्हणतो, बिंदू म्हणतो, की अशी जॉमेट्री जिला की डायमेन्शन नाही आहे. म्हणजे याला काही नाही आहे, साईज नाही आहे, जिला हाईट नाही आहे, हिला थिकनेस नाही आहे, हिला लेंथ नाही आहे, म्हणजे अशी जॉमेट्री. आता बघा, मी जर मार्करचं एक्झाम्पल कन्सिडर केलं, आता या मार्करला हाईट आहे, बरोबर आहे, या मार्करला डायमीटर आहे, कारण हा सर्क्युलर आहे, सर्क्युलर असल्यामुळे याला डायमीटर आहे. आता याचं मी जर दुसरं माझ्या हँडचं जर एक्झाम्पल घेतलं, तर या हँडची माझी साईज आहे, याला लेंथ आहे, याला ब्रीथ आहे. तसंच मग याला काय आहे, डायमेन्शन आहे. डायमेन्शन म्हणजे काय, ज्याला लेंथ आहे, म्हणजे 3D. हे बघा, डायमेन्शन म्हणजे काय, ज्याला हाईट आहे, लेंथ आहे आणि थिकनेस आहे, त्याला आपण काय म्हणतो, डायमेन्शन म्हणतो. ठीक आहे, तर पॉईंटला काय असतं, डायमेन्शन नसतं, म्हणजे याला हाईट बी नसते, थिकनेस बी नसते. म्हणजे थोडक्यात जर याचा कुणीच वाली नाही आहे, म्हणजे याला हाईट बी नसते. बघा, याची हाईट काय असते, पॉईंटची 0 असते, याची लेंथ काय असते, 0 असते, याची जी थिकनेस काय असते, 0 असते. ठीक आहे, हा झाला पॉईंट. आता लाईन म्हणजे काय, लाईन जेव्हा आपण कन्सिडर करतो, लाईन म्हणलं की ऑलवेज स्ट्रेट. जेव्हा आपण लाईन कन्सिडर करतो तेव्हा म्हणलं की ऑलवेज स्ट्रेट झाली पाहिजे. हे बघा, ही स्ट्रेट झाली पाहिजे, भलेही इन्क्लाइन असेल, पण लाईन म्हणलं की स्ट्रेट झाली पाहिजे, स्ट्रेट झाली पाहिजे. ठीक आहे, ही झाली लाईन. आणि प्लेन म्हणजे काय, प्लेन म्हणजे 2 डायमेन्शनमध्ये आपण जे 2 ॲक्सिस कन्सिडर करतो. तर तुम्ही कार्टेशियन जॉमेट्रीमध्ये पाहिलं असेल, हा एक्स ॲक्सिस असतो, हा वाय ॲक्सिस असतो, बरोबर आहे. 7वीमध्ये 8वीमध्ये तुम्ही बघितलं, हा एक्स ॲक्सिस असतो, हा वाय ॲक्सिस असतो. तर प्लेनला काय असतात, 2 ॲक्सिस असतात, कोणते पण. आता हा झाला प्लेन. प्लेनला काय असते, एक तर हाईट असते, नाहीतर लेंथ असते, त्याला थिकनेस नसते. एक तर थिकनेस असते किंवा लेंथ असते, त्याला हाईट नसते. म्हणजे काय, 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टमध्ये 3 गोष्टी असतात. एक हाईट असते, लेंथ असते आणि त्याला आपण थिकनेस किंवा त्याला आपण ब्रेड्थ म्हणू शकतो. ठीक आहे, तर ह्या 3 ऑब्जेक्ट किंवा ह्या 3 क्वांटिटी असतात 3D ऑब्जेक्टमध्ये. पण प्लेनला काय असतात, त्याला फक्त ही हाईट असते आणि त्याला फक्त ही लेंथ असते. मग या ठिकाणी काय नाही आहे, या ठिकाणी नाही आहे थिकनेस. ठीक आहे, तर आता या ठिकाणी जर आपण XYZ 3 प्लेन जर घेतले, आता या ठिकाणी बघा, ह्या मार्कर आहे. बरं, सर्वात सोपं जर उदाहरण घ्यायचं म्हणलं तर हे जे तुमचं 9th स्टँडर्डचं जॉमेट्रीचं जे बुक आहे, तर हा प्लेन कोणता आहे, हे बघा, हा एक्स प्लेन आहे आणि हा वाय प्लेन आहे. आणि जर याच्यामध्ये आपण जर या बुकची जर थिकनेस, हे बघा, या बुकची थिकनेस म्हणजे काय, याची जर जाडी कन्सिडर केलं तर हा ऑब्जेक्ट कशामध्ये येईल, 3Dमध्ये येईल. अदरवाईज हा ऑब्जेक्ट कशामध्ये येईल, 2Dमध्ये येईल, म्हणजे प्लेनमध्ये येईल. ठीक आहे, तर प्लेन कोणकोणत्या प्रकारचे आहेत, XY प्लेन आहे, YZ प्लेन आहे. हे बघा, प्लेन कोणकोणत्या प्रकारचे आहेत, लिहून घेऊ शकता. XY प्लेन आहे. आपले 3 ॲक्सेस कोणकोणते आहेत, XY आणि Z. म्हणजे XY प्लेन आहे, XZ प्लेन आहे आणि त्याच्यानंतर YZ प्लेन आहे. असे 3 प्रकारचे प्लेन आहेत. त्याच्यानंतर तुम्ही इन्क्लाइन प्लेन बी घेऊ शकता. याच्यामध्ये हा असा पण प्लेन घेऊ शकता. ठीक आहे, जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग किंवा मग नंतर टेक्निकल फील्डमध्ये जाल, मरीन किंवा मग एअरफोर्समध्ये, नेव्हीमध्ये, कशामध्ये पण, जेव्हा टेक्निकल फील्डमध्ये, इंजिनिअरिंग फील्डमध्ये जाल, तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये पूर्ण प्लेनचा अभ्यास आहे. पण या ठिकाणी तुम्हाला बेसिक म्हणजे अंडरस्टँडिंग करायचं आहे, प्लेन म्हणजे काय. प्लेन म्हणजे काय, 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट, ज्याला की फक्त हाईट किंवा लेंथ आहे, ज्याला लेंथ किंवा थिकनेस आहे. या 3 गोष्टी नाही आहेत. या 3 जर गोष्टी असतील तर ती झाली 3D ऑब्जेक्ट. ओके, तर हे झालं तुमचं बेसिक. तर याच्यानंतर आपण पुढचा जो कॉन्सेप्ट आहे बेसिकचा, कोऑर्डिनेट्स पाहणार आहोत. ठीक आहे, याला आपण नोट डाऊन करू शकता. नोट डाऊन करायची आवश्यकता नाही, खूपच बेसिक आहे. पॉईंट, लाईन आणि प्लेन सर्वांना समजलं. जास्त कन्फ्युजन व्हायचं नाही आहे, कन्फ्युजन करून घ्यायचं नाही आहे. फक्त जे मी सांगेल तेवढं ऐकायचं बस. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो कॉन्सेप्ट आहे, बेसिक कॉन्सेप्ट आहे हा पण कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट अँड डिस्टन्स. आता याच्यामध्ये काय, एक संख्या रेषा असते, म्हणजे एक कोऑर्डिनेट लाईन असते, बरोबर आहे. हा समजा एक्स ॲक्सिस आपण कन्सिडर करूया, हा एक्स ॲक्सिस आहे.
एक्स ॲक्सिस. तर एक्स ॲक्सिसवर काय असतं, हा 0 पॉईंट आपण रेफरन्स पॉईंट कन्सिडर केला तर 0च्या राईटचे जे संख्या असतात ते काय असतात, पॉझिटिव्ह असतात. हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6. आणि 0च्या लेफ्टच्या संख्या काय असतात, नेगेटिव्ह असतात. 0च्या लेफ्टचे डिजिट काय असतात, नेगेटिव्ह असतात. -1, -2, -3, -4 आणि -5. तर आता कोऑर्डिनेट्स म्हणजे काय. कोऑर्डिनेट्स म्हणजे सपोज आपण एखादा पॉईंट कन्सिडर केला, या ठिकाणी आपण ए पॉईंट कन्सिडर केला तर एचा जो नंबर आहे, एचा या एक्स ॲक्सिसवर किंवा याला आपण एक्स ॲक्सिस किंवा कोऑर्डिनेट लाईन म्हणू शकतो. याला तुम्ही काय म्हणू शकता, ही जी लाईन आहे याला कोऑर्डिनेट लाईन म्हणू शकता. तर या कोऑर्डिनेट लाईनवर आपण 0 कन्सिडर केला, 0च्या राईट साईडचे पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि 0च्या लेफ्ट साईडचे नेगेटिव्ह नंबर्स असतात. हे आपण ऑलरेडी 8th स्टँडर्डमध्ये 7th स्टँडर्डमध्ये शिकलेलं आहे. ठीक आहे, जर लक्षात येत नसेल तर तुम्हाला आता रिव्हिजन होऊन जाईल याचं. तर आता आपण ए पॉईंट घेतला, हा बी पॉईंट घेतला, हा सी पॉईंट घेतला, हा डी पॉईंट घेतला आणि हा ई पॉईंट घेतला. तर आता कोऑर्डिनेट्स म्हणजे काय, ही जे अल्फाबेट आहे ए, आता डीचे कोऑर्डिनेट म्हणजे काय, डीची व्हॅल्यू म्हणजे या कोऑर्डिनेट लाईनवर डीची व्हॅल्यू किती आहे ते म्हणजे काय, कोऑर्डिनेट्स. ओके, कोऑर्डिनेट लक्षात आलं. तर आता डीचे कोऑर्डिनेट काय, कोऑर्डिनेट्स ऑफ डी, कोऑर्डिनेट ऑफ डी. डीचा काय कोऑर्डिनेट आहे, 5 आहे, +5 आहे. ठीक आहे, आणि बीचा काय आहे, तसंच कोऑर्डिनेट ऑफ बी काय येईल, बीचा काय येईल सांगा बरं. या ठिकाणी बीचा बघा, या ठिकाणी 2 आहे तर बीचा काय आहे, 2 आहे, पण कोणता आहे, -2 आहे. तसंच एचा काय आहे, एचा 3 आहे. खूप सोपं आहे हे बघा, एचा कोऑर्डिनेट किती आहे म्हणजे एचा पॉईंट किती आहे, 3 आहे. तसंच ईचा किती आहे, ईचा किती आहे कोण सांगेल, ईचा 0 आहे. म्हणजे कोऑर्डिनेट्स म्हणजे काय, या अल्फाबेटचे किंवा ह्या पॉईंटचा कोऑर्डिनेट लाईनवर किती नंबर आहे. कोऑर्डिनेट लाईन म्हणजे सर्वांना समजलं, कोऑर्डिनेट लाईन म्हणजे एक अशी लाईन ज्या लाईनवर आपण 0 रेफरन्स पॉईंट कन्सिडर करतो आणि 0च्या राईट हँड साईडचे आपण डिजिट जे नंबर्स आहेत ते पॉझिटिव्ह कन्सिडर करतो आणि लेफ्ट साईडचे जे नंबर्स किंवा डिजिट असतील ते आपण नेगेटिव्ह कन्सिडर करतो. ठीक है, सर्वांना लक्षात येतं है. ठीक है, तो अभी यहाँ पर हमें क्या देखना है, हमने अभी देखा है कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट. तर या ठिकाणी आपण स्टार्टिंगला पाहिलं की कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट काय, त्याच्यानंतर वी विल सी द डिस्टन्स बिटवीन द 2 पॉईंट्स. आता आपण बघूया डिस्टन्स बिटवीन द 2 पॉईंट्स. आता डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट म्हणजे काय, 2 पॉईंटमधील अंतर. आता मी हा मार्कर कन्सिडर केला आणि हा मार्कर कन्सिडर केला तर ह्या 2 मार्करमध्ये किती अंतर आहे हे जर मला कळायचं असेल तर कसं करणार, मी काय करणार, ही कोऑर्डिनेट लाईन ड्रॉ करणार आणि याचा जो कोऑर्डिनेट्स नंबर आहे याचा समजा 5 असेल आणि याचा किती आहे, याचा 3 असेल तर या 5 - 3 करणार मी. 5 - 3 म्हणजे किती येणार, 2 येणार. तर या 2 मार्करमध्ये डिस्टन्स किती आलं, 2 युनिट आलं. किंवा हे जर मीटरमध्ये असेल तर 2 मीटर आलं, हे किलोमीटरमध्ये असेल तर 2 किलोमीटर आलं, हे सेंटीमीटरमध्ये असेल तर 2 सेंटीमीटर आलं. म्हणजे जे युनिट आपण ह्या कोऑर्डिनेट लाईनवर किंवा कोऑर्डिनेट ॲक्सेसवर आपण यूज करतो ते आपण नंतर फायनली यूज करायचं आहे. ठीक आहे, तर आता डिस्टन्स बिटवीन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, डिस्टन्स बिटवीन ए डी. तर डिस्टन्स बिटवीन ए डी कसं फाइंड आउट करणार, आता डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं बघा, ग्रेटर व्हॅल्यू मायनस स्मॉलर व्हॅल्यू. जी मोठी किंमत आहे मोठ्या व्हॅल्यूमधून छोटी व्हॅल्यू वजा करायची किंवा सबस्ट्रॅक्ट करायचं किंवा त्याला मायनस करायचं. ठीक आहे, तर मोठी व्हॅल्यू किती आहे, 5 आहे, छोटी व्हॅल्यू किती आहे, 3 आहे. तर 5 - 3 म्हणजे किती आलं, 2 आलं. म्हणजे डिस्टन्स बिटवीन ए डी किती आलं, हे डिस्टन्स किती आहे, 2 आहे. सपोज हे आपण 2 मार्कर कन्सिडर इथं केलं तर हे 2 मार्करमधलं अंतर किती आहे, 2 सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर, मीटर असेल तर मीटर, जे वॉट एव्हर युनिट वी आर युझिंग फॉर द फर्स्ट. ओके, तर याच्यामध्ये आता डिस्टन्स बिटवीन आपण काय करूया, डिस्टन्स बिटवीन ए ई काढूया. डिस्टन्स बिटवीन ए ई काढूया. आता डिस्टन्स बिटवीन ए ई काय करणार, तर मी काय सांगितलं, मोठी संख्या मायनस छोटी संख्या. मोठी संख्या किती आहे, 3 आहे आणि छोटी संख्या किती आहे, 0 आहे. तर 3 - 0 काय येणार, 3 येणार. ठीक आहे, आता हे फाइंड आउट केलं. त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन आपण आता बी काढूया. डिस्टन्स बिटवीन बी काय येणार, कोण सांगेल, डिस्टन्स बिटवीन बी ई. आता याच्यामध्ये काही विद्यार्थी काय करतील, -2 - 0 घेतील, पण नाही, या ठिकाणी आपल्याला मोठी संख्या काय आहे, मोठी संख्या या ठिकाणी 0 आहे. तर आता काही विद्यार्थी म्हणतील की मोठी संख्या 0 कशी असेल, या ठिकाणी तर 2 आहे, पण या ठिकाणी हे जे 2 आहे मायनस आहे. मायनस म्हणजे काय, 0च्या पण खाल्लं. आपण कधी कधी काय म्हणतो, काश्मीरमध्ये -50 डिग्री तापमान आहे, -4 डिग्री तापमान आहे,
म्हणजे सियाचीनमध्ये आता जो युद्ध चालू आहे आपलं गलवान घाटीमध्ये, त्या ठिकाणी टेम्परेचर किती आहे? -5 डिग्री, -30 डिग्री टेम्परेचर आहे, म्हणजे झिरोच्या पण खाली आहे. म्हणजे जी व्हॅल्यू असते झिरोच्या काय असते? कमी असते. म्हणजे झिरो मोठा आहे का मायनस मोठा आहे? ऑलवेज झिरो मोठा आहे. तर मोठी संख्या मायनस छोटी संख्या, तर मोठी संख्या काय आहे? 0 आहे, मायनस. आणि याची व्हॅल्यू किती आहे बीची? -2. तर या ठिकाणी बीची -2. आता हे मायनस मायनस प्लस झालं, तर 0 - 2 किती आलं? 0 - -2 किती आलं? या ठिकाणी +2 आलं. म्हणजे डिस्टन्स काय आलं? 2 आलं. तर एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलेली असेल, संख्या जी आहे किंवा याचा जो कोऑर्डिनेट आहे प्लस असेल किंवा मायनस असेल, पण डिस्टन्स हे काय आलेलं आहे? ऑलवेज पॉझिटिव्ह आलेलं आहे. हे बघा, आपण डिस्टन्स बिटवीन AD फाइंड आउट केलं, किती आलं? +2 आलं. डिस्टन्स बिटवीन AE किती आलं? प्लस आलं. डिस्टन्स बिटवीन BE किती आलं? हे पण प्लस आलं. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी कळलेली आहे. वी विल अंडरस्टँड द वन कन्सेप्ट हिअर, द डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ओके, सो नोट डाऊन दिस पॉईंट. या ठिकाणी तुम्हाला एक पॉईंट नोट डाऊन करायचा आहे, डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. चला लवकर वया काढा, चला रजिस्टर काढा, आणि या ठिकाणी तुम्हाला एक लाईन लिहायची आहे, डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. Distance between point or distance between any two object is always positive. Always positive. ठीक आहे. आणि अशाच प्रकारचे जे एक्झाम्पल आहेत ते आपल्याला एक्सरसाइजमध्ये सॉल्व करायचं आहे. सर्वांना समजलं हे? तर आता आणखीन एक मी सॉल्व करून देतो. या ठिकाणी आपण करूया डिस्टन्स बिटवीन CB. तर या CBमध्ये डिस्टन्स किती आहे? तर या ठिकाणी मी फाइंड आउट करतो डिस्टन्स बिटवीन CB. याला रब करू का? ठीक आहे, याला रब करून घेतो. हे बघा, आता खूपच सोपं आहे. याच्यामध्ये पुढं सेम करायचं आपल्याला. डिस्टन्स बिटवीन CB म्हणजे डिस्टन्स बिटवीन CB. डिस्टन्स बिटवीन CB असं डिनोट करायचं. डिस्टन्स म्हणजे स्मॉल d इन ब्रॅकेट CB. तर काय येईल? मोठी संख्या मायनस छोटी संख्या. आता मोठी संख्या कोणती आहे? -4 मोठी आहे का -2 मोठी आहे? -2 मोठी आहे. -4 बघा, जसं आपण मायनसमध्ये संख्या वाढवू तसं आपण कमी संख्या करू. म्हणजे जसं आपण इकडे जाऊ तसं संख्याची व्हॅल्यू कमी होईल. म्हणजे -2 मोठा आहे, -4 लहान आहे, तर -2 मायनस. आता ही -2 मायनस सीची किंमत किती आहे? -4. ठीक आहे. तर हे आता -2 ॲज इट इज लिहितो. हे मायनस मायनस काय होईल? प्लस होईल. तर -2 + 4 काय होईल? सांगा बरं. 4 मधून 2 गेले, किती राहिले? 2 राहतात. आणि या ठिकाणी आपण काय करतो? मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. मायनस प्लस काय होतं? मायनस होतं, पण आपण मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. तर मोठ्या संख्येचं साईन काय आहे? प्लस आहे. तर या ठिकाणी मी प्लस लिहिलेलं आहे. तर या ठिकाणी पण डिस्टन्स काय आलेलं आहे? पॉझिटिव्ह आलेलं आहे. म्हणजे जे आपण डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट फाइंड आउट केलं ते काय आलं? ऑलवेज पॉझिटिव्ह आलेलं आहे. ठीक आहे. तर याला नोट डाऊन करून घ्या, याचा एक स्क्रीनशॉट घ्या. तर याच्या पुढचा जो कन्सेप्ट आहे तो आहे बिटवीननेस. तर आता बिटवीननेस म्हणजे काय? बिटवीननेस म्हणजे काय? मधला भाग. म्हणजे काय? बिटवीन म्हणजे काय? इन बिटवीन 2 पॉईंट्स. आता आपण काय म्हणतो? आय एम इन बिटवीन पुणे अँड लातूर. म्हणजे मी पुणे आणि लातूरमध्ये राहतो. तर आपण मराठीमध्ये काय म्हणू शकतो? मी पुणे आणि लातूरच्या मध्ये राहतो. म्हणजे आय एम लिव्ह ॲट द इन बिटवीन पुणे अँड लातूर. ओके, तर त्याला आपण असं म्हणू शकतो. तर बिटवीन म्हणजे काय? 2 पॉईंटमधलं, म्हणजे मध्ये 2 पॉईंटच्या मध्ये म्हणजे काय झालं? बिटवीन झालं, म्हणजे दोघांमध्ये. बरोबर आहे. तर आपण जर 3 पॉईंट कन्सिडर केले, P, Q आणि R, तर याच्यामध्ये हा जो Q पॉईंट आहे तो काय आहे? इन बिटवीन PR आहे. बरोबर आहे ना? हा जो Q पॉईंट आहे इन बिटवीन काय आहे? PR आहे. आता या ठिकाणी P म्हणजे काय आहे? पुणे आहे, आपण कन्सिडर करूया. आणि हे काय आहे? लातूर आहे. ठीक आहे. तर पुणे आणि लातूरमध्ये काय आहे? एखादा समजा दुसरा डिस्ट्रिक्ट घ्या, सोलापूर आहे. पुणे आणि लातूरमध्ये काय आहे? सोलापूर आहे. तर सोलापूर इज इन बिटवीन पुणे आणि लातूर आपण म्हणू शकतो. किंवा आपण त्याला असं आणि काय म्हणू शकतो? नाशिकचं उदाहरण घ्या. नाशिक, इकडं मुंबई घ्या, आणि याच्यानंतर मध्ये काय घ्या? कल्याण घ्या. द कल्याण इज इन बिटवीन नाशिक अँड द मुंबई. म्हणजे बिटवीननेस म्हणजे काय? दोघाच्या मध्ये. ठीक आहे. तर आता ह्या दोघाच्या मध्ये एखादी व्हॅल्यू आहे किंवा एखादा पॉईंट आहे किंवा एखादी सिटी आहे, हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर ते कसं फाइंड आउट करायचं? या ठिकाणी बघा, बिटवीननेस. तर आपल्याला हा Q पॉईंट इन बिटवीन PR कधी म्हणता येईल? जेव्हा PQ प्लस QR इक्वल्स टू जर PR असेल. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, हे 3 पॉईंट आहेत आणि ते कोलिनियर आहेत. कोलिनियर म्हणजे
एकाच रेषेमध्ये आहेत. हा पी पॉईंट आहे, हा क्यू पॉईंट आहे आणि हा आर पॉईंट आहे, पी क्यू आर. आता हा क्यू हा जो पॉईंट आहे इन बिटवीन पी आर आहे, असं आपल्याला कधी म्हणता येईल, जेव्हा पी क्यूची लांबी प्लस क्यू आरची लांबी इक्वल टू पी आर असेल. म्हणजे काय, लेंथ ऑफ पी क्यू प्लस लेंथ ऑफ क्यू आर इक्वल टू लेंथ ऑफ पी आर. जर हे असेल देन वी कॅन से दॅट द क्यू पॉईंट इज इन बिटवीन पी अँड आर. तर या दोघांची जर ॲडिशन, म्हणजे या दोघांची, याची ॲडिशन आणि याची ॲडिशन, जर याची ॲडिशन आली तर त्या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल, जो हा क्यू पॉईंट आहे इन बिटवीन काय आहे, पी आणि आर आहे. ठीक आहे. तसं आपण दुसरे नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. सपोज या ठिकाणी एल एम एन घेऊया. तर या ठिकाणी काय येईल, या दोघांची ॲडिशन म्हणजे लेंथ ऑफ एल एम प्लस लेंथ ऑफ एम एन, लेंथ ऑफ एल एम प्लस लेंथ ऑफ एम एन इक्वल्स टू काय येईल, लेंथ ऑफ एल एन. लेंथ ऑफ काय येईल, एल एन. तर या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल, एल एन म्हणजे काय आहे, हे बघा ही फायनल ॲडिशन आहे. तर एल एन म्हणजे काय, या ठिकाणी काय मिस आहे, एल आहे आणि एन आहे, या ठिकाणी मिस काय आहे, एम आहे. म्हणजे एम काय आहे, इन बिटवीन पॉईंट आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी हा बिटवीननेसचा कन्सेप्ट आपल्याला समजलेला आहे, तुम्हाला नक्कीच सर्वांना समजला असेल. तर याच्या पुढचा जो कॉन्सेप्ट आहे तो ॲक्टिव्हिटी आहे, खूप मजेदार ॲक्टिव्हिटी आहे, ती आपण घेणार आहोत. याचा एक स्क्रीनशॉट घ्या. घेतला स्क्रीनशॉट. आता जी ॲक्टिव्हिटी आहे तुमच्या पुस्तकात दिलेली आहे, खूप मजेदार आहे, ती आपण बघूया आता. आणि त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.1ला पुढच्या लेक्चरमध्ये सुरू करणार आहोत. तर जी ॲक्टिव्हिटी आहे तुमच्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. तर पेज नंबर 4वर तुमच्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. या ठिकाणी त्यांनी ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे, 3 पॉईंट दिलेले आहेत. फर्स्ट ॲक्टिव्हिटी फर्स्टमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, 3 पॉईंट दिलेले आहेत. हा ए पॉईंट आहे, हा बी पॉईंट आहे आणि हा सी पॉईंट आहे. ठीक आहे. तर मी ॲक्टिव्हिटी रीड करतो. पॉईंट ए बी सी आर गिवन अ साइड, चेक विथ अ स्ट्रेस्ड थ्रेड वेदर द 3 लाइन्स और 3 पॉइंट्स आर कोलिनियर और नॉट. इफ दे आर कोलिनियर, राईट विच वन ऑफ देम इज बिटवीन द अदर 2. या ठिकाणी त्यांनी काय म्हणलं आहे, या ठिकाणी हे 3 पॉईंट दिलेले आहेत त्यांनी, आणि हे 3 पॉईंट कोलिनियर आहेत का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. कसं चेक करायचं आहे, बाय युझिंग द थ्रेड, दोरीच्या साहाय्यानं. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आता माझ्याकडे दोरी नाही, या ठिकाणी आपण जर दोरी लावली तर तुम्हाला काय दिसतं, हे 3 पॉईंट आहेत ते एकाच दोरीमध्ये येत आहे. म्हणजे असं नाही की समजा एक पॉईंट इथं आहे, एक पॉईंट इथं आहे, एक पॉईंट इथं नाही आहे. तर हे जे 3 पॉईंट आहेत हे काय आहे, थ्रेड आहे. तर हे 3 पॉईंट काय आहेत, एकाच थ्रेडमध्ये येत आहे, एकाच दोरीमध्ये येत आहे. म्हणजे हे एका रेषी आहेत, एका लाईनमध्ये येत आहेत. म्हणजे 3 पॉईंट काय आहेत, कोलिनियर आहेत. सो दीज 3 पॉईंट्स आर, तुम्ही आन्सर लिहू शकता, दीज 3 पॉईंट्स आर कोलिनियर आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं, राईट विच वन ऑफ देम इज बिटवीन द अदर. या ठिकाणी कोणता पॉईंट दोघांच्या बिटवीन आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता बी पॉईंट इज इन बिटवीन ए सी. तर तुम्हाला कसं लिहावं लागेल, ए बी सी लिहावं लागेल. आता ए डॅश बी डॅश सी जर लिहिलं तर हा जो याचा अर्थ काय होतो, बी पॉईंट जो आहे इन बिटवीन काय आहे, ए सी आहे. तर बिटवीनचं जे सिम्बॉल आहे ते तुम्ही असं लिहू शकता, ए डॅश बी डॅश आणि सी. तर जो मधला पॉईंट असतो तो काय असतो, बिटवीन पॉईंट असतो. ठीक आहे. तर ही झाली आपली पहिली ॲक्टिव्हिटी. देन दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे, हे बघा. दुसरी ॲक्टिव्हिटी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. गिवन अ साइड आर 4 पॉईंट्स. या ठिकाणी त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, 4 पॉईंट्स दिलेले आहेत. कोणकोणते आहेत, पी क्यू आर आणि यस. ठीक आहे. आता मी स्टेटमेंट वाचतो. गिवन अ साइड आर 4 पॉईंट्स पी क्यू आर एस, चेक विच 3 ऑफ देम आर कोलिनियर अँड विच 3 आर नॉन कोलिनियर. इन द केस ऑफ 3 कोलिनियर पॉईंट्स, स्टेट विच ऑफ देम इज बिटवीन अदर 2. ठीक आहे. हे बघा, याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, हे जे 4 पॉईंट दिलेले आहेत पी क्यू आर एस, तर याच्यामध्ये कोलिनियर पॉईंट कोणकोणते आहेत. कोलिनियर म्हणजे काय, एक रेषीय, जे पॉईंट एका रेषेमध्ये येतात. आता एका रेषेमध्ये हे पॉईंट येतात का, आपण समजा हे ड्रॉ केलं असं, हे पॉईंट येतात का, नाही. म्हणजे हे पॉईंट एकरेषीय नाहीत. मग दुसरे कोणकोणते आहेत, हे बघा, आपण जर ही लाईन इथून ड्रॉ केली तर हे 3 पॉईंट काय येतात, एकाच रेषेमध्ये येतात. तर हे 3 पॉईंट म्हणजे कोणकोणते, पी आर एस हे 3 पॉईंट काय आहेत, कोलिनियर आहेत. तुम्ही इथे लिहू शकता पी आर एस
आर कोलिनियर. हे 3 पॉईंट काय आहेत, कोलिनियर आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय विचारलं, इन केस ऑफ 3 कोलिनियर पॉईंट्स स्टेट विच ऑफ देम इज बिटवीन द अदर 2. तर 3 कोलिनियर पॉईंटमध्ये म्हणजे हा PRS मध्ये कोणता पॉईंट इन बिटवीन आहे, तर हा आर पॉईंट काय आहे, इन बिटवीन PS आहे. तर याचं आपण रिप्रेझेंटेशन कसं करू, P'(R')S. ओके, म्हणजे मीन्स आर पॉईंट इज इन बिटवीन PS आपण लिहू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड ॲक्टिव्हिटी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. स्टुडंट्स आर आस्क्ड टू स्टँड इन अ लाईन फॉर अ मास ड्रिल. हाऊ विल यू चेक वेदर द स्टुडंट्स स्टँडिंग आर इन अ लाईन ऑर नॉट. तर या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी, स्टुडंट एका लाईनमध्ये थांबलेले आहेत, तर तुम्ही कसं चेक करता, तुम्ही काय करता की फर्स्ट स्टुडंटच्या समोर थांबाल आणि स्ट्रेट लाईनमध्ये बघा. जर पूर्ण स्टुडंट तुम्हाला स्ट्रेट लाईनमध्ये दिसत असतील तर ते स्ट्रेट आहेत किंवा ते कोलिनियर आहेत असं तुम्ही म्हणजे कन्सिडर करू शकता. ठीक आहे. सो फोर्थ जी ॲक्टिव्हिटी आहे ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. हाऊ हॅड यू व्हेरीफाईड दॅट लाईट रेज ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. तर जी लाईट आहे ती स्ट्रेट लाईनमध्ये येते हे तुम्ही व्हेरीफाय कसं केलेलं आहे. तर 8वीच्या सायन्समध्ये आपण एक्सपेरिमेंट केलेला आहे किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये बघू शकता, ज्या ठिकाणी खिडकीमधून किंवा पत्रा असेल घराला किंवा घरावर जर पत्रा असेल तर त्या पत्र्यामधून काय होतं, होल असेल त्या होलमधून काय होतात, असे रेज पास होतात आणि ते रेज जे आहेत आपल्याला लाईटचे ते काय एक आपल्याला स्ट्रेट दिसतात. म्हणजे जे लाईटचे रेज आहेत ते काय आहेत, कोलिनियर आहेत आणि स्ट्रेट आहेत. हे आपण ऑब्झर्व केलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपली ॲक्टिव्हिटी कंप्लीट झालेली आहे या ठिकाणी. तर हा झाला आपला पूर्ण बेसिकचा पार्ट आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 पाहणार आहोत. थँक्यू. पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1 पूर्ण ॲज इट इज येणार आहे, विदाऊट मी न सॉल्व करता. मी फक्त 2-3 एक्झाम्पल सॉल्व करून देईन आणि बाकी तुम्हाला एक्झाम्पल होमवर्क सेट देईल, तुम्ही डेफिनेटली सॉल्व कराल. ठीक आहे. तर हा बेसिक पार्ट आहे. आता तुम्हाला वाटत असेल की हा पार्ट खूप सोपा आहे, पण हा जो पार्ट आहे ॲज इट इज एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आहे. ठीक आहे. सो थँक्यू फ्रेंड्स.